नमस्कार. मी अशोक चिंचोले, संपादक. बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल. प्रेक्षक हो, विधानसभा निवडणुकीची प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया चालू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. काही करूही लागले आहेत. 29 तारीख ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. दरम्यान सर्वच पक्षामध्ये उमेदवारी निश्चितीबाबत किंवा तिकीट मिळण्याबाबत प्रचंड शंका, अविश्वास निर्माण झालेला आहे. ही पहिली विधानसभा निवडणूक अशी असेल की ज्या निवडणुकीमध्ये उमेदवार, संभाव्य उमेदवार यांची धडकन वाढेल किंवा हृदयाचे ठोके चुकतील अशा पद्धतीची ही निवडणूक आहे. तसं इथं वातावरण हे निर्माण झालेलं आहे. प्रत्येक उमेदवाराला किंवा इच्छुकांना अक्षरशः सोबत एखादा हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर जो असतो असा ठेवावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मित्रो, ज्यांना उमेदवारी मिळाली तेही या निवडणुकीसाठी निश्चित नाहीत. ज्यांना उमेदवारी अद्याप मिळायची आहे ते देखील निश्चित नाहीत. लातूर मतदारसंघात 1-2 पक्षांनी आपले उमेदवार घोषित केले. त्यांनी फॉर्मही भरायला सुरुवात केलेली आहे. पण त्यांच्या मनामध्ये एवढी अनिश्चितता आहे की त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे प्रयोग, नको ते प्रयोग या निवडणुकीतून विजयी होण्यासाठी करावे लागत आहेत. या मतदारसंघातील उदगीर हा एक विधानसभा मतदारसंघ आहे जो राखीव आहे. तिथे विद्यमान मंत्री संजय बनसोडे हे निवडणुकीला उभे आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये प्रचंड कामे केली अशी स्थिती आहे किंवा हे प्रत्यक्ष दिसतंही आपणाला. त्यांनी राष्ट्रपतीला आणलं, मुख्यमंत्र्याला आणलं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आणलं. त्यांनी एका आदर्श बौद्ध विहाराची सुरुवात तिथं केली, प्रशासकीय इमारत केली, पोलीसची इमारत केली, तहसीलची इमारत केली, क्वार्टर्स निर्माण केले, रस्ते बांधले. आणि असं वाटायचं की एवढं करून बनसोडे हे बिनविरोधच निवडून यायला पाहिजेत किंवा आले असते अशी चर्चा होती. पण आज बनसोडे यांच्यासमोर प्रचंड आव्हाने निर्माण झाली आहेत. एवढे कामे करून देखील ते का निवडून येऊ शकत नाहीत अशी चर्चा चालू आहे. केवळ मंदिरं बांधले किंवा मजले वाढवले किंवा माड्या बांधल्या त्यालाच विकास म्हणतो हे मानायला मतदार तयार नाहीत. तर बनसोडे यांच्यासमोर आज प्रचंड आव्हाने निर्माण झाले आहेत. या निवडणुकीत बनसोडे विजयी झालेच तर त्यांच्या मरण आणि तोरण या धोरणामुळे कदाचित होऊ शकतील अशी स्थिती निर्माण झाली आहे. मागच्या काळामध्ये संजय बनसोडे यांनी एकही लग्न सोडलं नाही, एकाचाही साखरपुडा सोडला नाही किंवा कुणाचा अंत्यविधी सोडला नाही किंवा अंत्यविधीनंतर शोक भेट म्हणून ते प्रत्येकाच्या जवळपास घरी गेलेले आहेत अशी स्थिती आहे. आणि त्यामुळं थोडा बहुत त्यांचा मतदारामध्ये आपुलकी किंवा संपर्क आहे आणि कदाचित त्यांचं ते धोरण, त्यांची ती नीती निश्चित या विजयासाठी त्यांना कारणीभूत ठरू शकते. पण या मतदारसंघातील तुतारीचे उमेदवार शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, भालेराव यांचं मोठं आव्हान आहे. त्याच मतदारसंघामध्ये विश्वजित गायकवाड नावाचे एक तरुण उमेदवार उभे राहत आहेत आणि त्यांना जरांगे पाटील यांचाही पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळं संजय बनसोडे यांचे काम करून देखील विजयाची खात्री देता येत नाही. अर्थातच त्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत किंवा वाढत आहेत अशी स्थिती निर्माण झालेली आहे. तशीच अवस्था औसा विधानसभा मतदारसंघाची देखील झालेली आहे. अभिमन्यू पवार यांनी आमदार म्हणून निवडून येण्या अगोदरपासून प्रचंड कामे केली. अनेक कामे करून देखील आज त्यांच्याविषयी मोठ्या प्रमाणात शंका व्यक्त केली जात आहे. अनेक जण दबक्या आवाजात यावेळेस धोका आहे अभिमन्यू पवार यांना, अभिमन्यू हा चक्रव्यूहात सापडणार अशी चर्चा आहे. यासोबतच आपल्या लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात अद्याप महायुतीने उमेदवारच घोषित केला नाही. ज्या ठिकाणी रमेश आप्पा कराड यांच्यासारख्या आमदारांनी गेली 15 वर्षात अनेक कामे केली, संपर्क ठेवला, पण त्यांच्याऐवजी या मतदारसंघातून भाजपा हे शंकर भिशे या
कधी काळी विलासराव देशमुख यांचे पीए राहिलेल्या व्यक्तीला उमेदवारी देणार असं बोललं जात आहे. शंकर भिशे कोण आहेत अद्याप कोणाला माहिती नाही. रमेश कराड यांनी वन बूथ 10 यूथ ही योजना गेली 15 वर्षापासून राबविली आहे. गावोगाव संपर्क ठेवला आहे, निधीचं वाटप केलेलं आहे. पण शंकर भिशे 10 बूथ आणि 1 यूथ अशी देखील त्यांची स्थिती नाही. किंवा शंकर भिशे हे कधी लातूरमध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर वेळ अमावस्याला देखील कधी आले नाहीत. त्यामुळे त्यांची उमेदवारी भाजपा का देतोय असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. पूर्ण वेळ राजकारणी किंवा भाजपाचं काम करीत असताना रमेश कराड यांच्यासाठी देखील हे टेन्शन देणारी ही निवडणूक आहे. त्याच पद्धतीने लातूर शहर विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात इच्छुक असलेल्या अर्चनाताई पाटील चाकूरकर या भाजपात आलेल्या आहेत. त्यांना उमेदवारी मिळणारच असं म्हटलं जात होतं. पण आता त्यांची उमेदवारी देखील अधांतरी ठेवण्यात आली आहे. त्या डॉक्टर आहेत. त्यांनी एक उदगीर परिसरात मोठं हॉस्पिटल निर्माण केलं. पण त्यांना देखील उमेदवारी मिळतीच की नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे. अर्थात त्यांच्याही हृदयाचे ठोके चुकतील अशी शक्यता आहे. निलंगा विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी देखील कामे चांगली केली. ते आक्रमक आहेत, लोकांमध्ये जात आहेत. तरीही समोरच्या बाजूने अर्थात काँग्रेसकडून नगण्य उमेदवार असतानाही त्यांच्या तणावात वाढ झालेली आहे असं दिसून येत आहे. या मतदारसंघामध्ये ओबीसी मतदारांचा प्रभाव आहे आणि ओबीसी मतदार हे संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या विरोधात जातील अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. तशीच अवस्था अहमदपूर विधानसभा मतदारसंघाची झालेली आहे. सर्वाधिक प्रभावी असे असलेले ओबीसी मतदार या मतदारसंघात आहेत. विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील यावेळी पुन्हा उमेदवार आहेत. त्यांच्यासमोर त्यांचे परंपरागत विरोधक विनायकराव पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने उभे आहेत. मात्र इथं ओबीसींच्या वतीने एकच उमेदवार देण्याचा निर्णय झाल्याने या मतदारसंघातील ओबीसी मतदार काय करणार असाही प्रश्न निर्माण होत आहे. एकूणच या जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर जे कोणी महाआघाडीचे असतील किंवा महायुतीचे असतील उमेदवार आहेत त्यांच्या हृदयाचे ठोके वाढवणारी ही निवडणूक ठरत आहे. आता मतदारांनीच ठरवायचं आहे त्यांचे ठोके अधिक वाढवायचे की किमान करायचे हे मतदारांनी ठरवायचं आहे. पाहूयात उमेदवारी कोणाकोणाला मिळते, प्रत्यक्ष मैदानात किती उमेदवार टिकून राहतील आणि या मतदारसंघातील सुजाण मतदार हे नेमकं 20 तारखेला कोणाला मतदान करतील यावर यांचे ठोके वाढतील की कमी होतील हे अवलंबून राहणार आहे. नमस्कार.